नमस्कार, मी गणेश शावरी MH मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. उत्तर अहमदनगर जिल्ह्याला जो काही पाणी पुरवठा होतो तो अकोले तालुक्यामध्ये म्हणजे अकोले तालुक्यातून होतो, तसेच धरणं आमच्या अकोले तालुक्यामध्ये मात्र आम्हाला पाणी अजूनही मिळालेलं नाही. या ठिकाणी जे काही माझे शेतकरी बांधव आहेत, धरणग्रस्त जी काही सुकाणू समिती आहे, त्यांनी एक समिती आता स्थापन केलेली आहे. त्यांचा लढा अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जे काही धरणग्रस्त 9 गावं आहेत, तसेच अभयारण्य बाधित 32 गावं, तसेच पाण्यापासून वंचित असे 40 गावांना पाणी हक्काचं त्यांना मिळावं अशी त्यांची मागणी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते सातत्याने पत्रव्यवहार करतायत. शासनाला अनेक पत्रव्यवहार त्यांचे करून झालेले आहेत, मात्र अजूनही लोकप्रतिनिधी म्हणा किंवा शासन कोणीही अजून त्यांची दखल घेतली नाही. येत्या 20 तारखेला त्यांचं मोठं आंदोलन देखील आता त्या ठिकाणी सुरू होतंय. आपल्याबरोबर स्वतः ते शेतकरी बांधव आहेत. दादा, नेमकी काय सविस्तर आहे, काय तुमची मागणी आहे? अमृतेश्वराला 26 एप्रिल 2026 रोजी एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये म्हणजे आदिवासी सेवक जयराम इदेमा साहेबांनी ती मीटिंग आयोजित केली. त्या मीटिंगला भाऊराव उघडे साहेब होते, मी स्वतः नागसेन पवार उपस्थित होतो आणि अनेक लोक त्या ठिकाणी आदिवासी बांधव उपस्थित होते. त्या ठिकाणी असं ठरलं गेलं की शासनाकडे आपल्या ज्या महत्त्वाच्या 7 मागण्या आहेत ह्या करायच्या आहेत. धरणग्रस्तांना धरणग्रस्त दाखले मिळाले नाहीत, त्याचप्रमाणे बुडीत बंधारे झाले नाहीत, शेतीला पाणी पुरवठा नाही, त्याचप्रमाणे जे प्रवरीच्या दोन्ही बाजूला 40 गावं आहेत, ही सगळे पेसा आदिवासी गावं आहेत. या गावांना प्राधान्याने पाणी पुरवठा पिण्यासाठी शेतीसाठी व्हायला पाहिजे होता, तो आतापर्यंत झालेला नाही. आणि जयराम इदे बाबा हे म्हणजे गेले कित्येक वर्षापासून सातत्याने ही मागणी करतात, परंतु ही मागणीची पूर्तता होत नाही. उलट सरकारनं अभयारण्य घोषित केलं आणि अगोदरच धरणग्रस्त आणि त्यात पुन्हा बाधित अशा प्रकारचं केलं तर आपण हे प्रश्न घेऊन एक मोठं जन आंदोलन करायचं असं त्या अमृतेश्वराच्या मंदिराच्या बैठकीत ठरलं गेलं आणि त्या ठरल्याप्रमाणे आम्ही 20 तारीख ही शासनाला अल्टिमेटम दिला. परंतु लोकांचं लग्न सराई आणि या सगळ्या गोष्टी आहेत. लोक म्हणतात बाबा तुम्हीच फक्त जलसमाधी घेऊ नका, म्हणजे इदे बाबांनी आणि आम्ही जलसमाधीचा निर्णय तिथे जाहीर केला आणि आमच्याबरोबर असे शेकडो लोक आहेत. परंतु लोकांचा असा आग्रह आहे की हे मोठं जन आंदोलन उभारायचं आहे आपल्याला आणि म्हणून तुम्ही थांबा आणि म्हणून आज ही तुमच्याकडे आम्ही आज आलो, आमचं पोचलं पाहिजे. तर आमचं अशी विनंती आहे की आम्हाला आंदोलनाची वेळ का यावी, लोकप्रतिनिधींनी सरकारने या प्रश्नाची दखल घ्यावी आणि आमच्या मागण्या ह्या पूर्ण कराव्यात असं आमचं म्हणणं आहे. दादा, मला एक सांगा, पाणी आपल्या जमिनींमध्ये, पाऊसही आपल्याच भागात पडतो, पाणी आपणच अडवतो, फायदा मात्र बाहेरचं घेतात. अनेक राजकारण बघितलंय अनेक वर्षांपासून, जशी धरणं निर्मिती झालीत तेव्हापासून राजकारणाचं आपण पाण्यावरचं बघत आलोय, परंतु आपला अजूनही घासा कोरडाच आहे. मी भाऊराव उघडे. 1910 साली भंडार धरणाची मोजणी झाली आणि 1926ला भंडारदरा धरणात पाणी धरण्यात आलं. 1976ला पुनर्वसन कायदा झाला. ब्रिटिश काळामध्ये पुनर्वसनाचा कायदा नसल्या कारणानं धरणामध्ये ज्या लोकांच्या जमिनी गेल्या त्यांना पर्यायी जमीन म्हणून वन विभागाची जमीन देण्यात आली. ती कुठल्याही प्रकारची डेव्हलपिंग केलेली जमीन नव्हती, जंगल होतं आणि म्हणून त्या जंगलामध्ये हे लोक राहत असताना लोकसंख्या वाढत गेली आणि लोकांनी आणखी जंगलामध्ये जमिनी काढल्या. पहिली दिली होती जमीन ती वर्ग 2ची होती आणि ती आजही वर्ग 2ची आहे. ती आमची मागणी होती की ती वर्ग 1ची करून द्यावी. त्याचबरोबर जी अतिरिक्त जमीन लोकांनी काढली होती त्याला अतिक्रमण जमीन असं म्हटलं होतं आणि 2006चा जो कायदा आहे त्या कायद्यान्वये 10 एकरापर्यंत जी काही जमीन आहे ती त्या शेतकऱ्याच्या नावे करण्यात यावी. असं असताना देखील ती जमीन मोजली, जी 5-10 एकर जमीन होती त्याच्या बदल्यामध्ये 2 गुंठे, 5 गुंठे, 10 गुंठे अशीच पात्र करण्यात आली. तिथंही फसवण्यात आलं. त्याचबरोबर धरणाची उंची 1972च्या दरम्यान वाढवली आणि पुन्हा एकदा जी काही शिल्लक जमीन राहिली होती ती जमीनसुद्धा पाण्याखाली गेली. म्हणजे एकदा धरणात बुडवली, दुसऱ्यांदा उंची वाढवून बुडवली आणि असा एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही. त्यानंतर इथे अभयारण्य आणलं आणि अभयारण्याच्या मध्ये जे काही लोकांना जे काही सुविधा, नागरी सुविधा मिळायला पाहिजे त्या सुविधांपासून सुद्धा वंचित ठेवण्यात आलं. आमची मागणी एकच होती की ज्या अभयारण्यात असो अथवा धरणाच्यामध्ये बाधित असो त्यांना पहिल्यांदा पुनर्वसनाचे हे द्या, दाखले द्या, म्हणजे ते लोक पात्र होती. ही आमची प्रमुख मागणी होती. त्याचबरोबर जी 40 गावं आहे की जी धरणाखाली आहेत, पाण्यापासून वंचित आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळी धरणं आहेत ती त्यांना कालवे आहेत, परंतु भंडारदरा एकमेव धरण असं आहे की त्याला कालवेच नाहीत. ते कालवे जर का झाले तर या 40 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटेल. त्याचबरोबर 32 गावं आहेत ती अभयारण्यग्रस्त आहेत आणि
अभयारण्यामध्ये जी लोक आहेत त्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीतले जे काही मालक आहेत ते आता इतर अधिकारामध्ये त्यांच्या उतार्यावरती नोंदी झालेल्या आहेत. म्हणजे शासन त्या लोकांनाही तिथून काढण्याचा प्रयत्न दिसतंय आणि म्हणून हा सगळा जो काही जनतेचा जो काही आज त्यांच्या मनामध्ये खदखद होती आहे की आक्रोश निर्माण होतो आहे की आता नेमकं आपण काय करायचं. आणि म्हणून आमचे सहकारी जयरामबाबा इदे हे स्वतः आदिवासी सेवक आहेत आणि ते म्हटले की हे प्रश्न जर का सुटणार असतील तर मी स्वतः जनसमाधी घेतो. परंतु लोकांमध्ये आम्ही जाऊन जरा चर्चा केली तर लोकांचं असं मत आहे की हा मोठा प्रश्न आहे आणि आपण सगळे 9 गावातले हे बाधित आणि 40 गाव जे काही वंचित आहेत, 32 गाव अभयारण्याचे आहेत, या सगळ्या लोकांना आपण एकत्र करू आणि एक मोठा लढा उभारू. तुर्तच आपण जो काही जलसमाधीचा निर्णय घेतलेला आहे तो जरा थोड्या वेळासाठी थांबू. बाबा मला एक सांगा, तुम्ही त्या भागामध्ये पूर्ण आजपर्यंत तुमचं आयुष्य त्या ठिकाणी गेले, डोंगराळ परिसर आहे, जो काही तुम्ही पायी सर्वे केला असेल, तुमची जे काही सहकारी आहे त्यांनी सर्वे केला असेल, असं शक्य होऊ शकतं त्या ठिकाणी पाणी जाऊ शकतं असं? हो, माझं नाव जयराम येदे. सर, खरखर पाणी जायला काहीच अडचण नाही आहे. परंतु आत्तापर्यंत ज्या आदिवासींसाठी हा तालुका आदिवासी आहे, हे जवळजवळ 40 गाव हे पेसामध्ये आहे ती. आणि पेसाचा कायदा जर बारीक जर विचार केला तर पाण्यापासून वंचित जर असतील तर तो त्यांचा हक्क आहे. तो त्यांचा हक्क त्यांना घटनेप्रमाणे शासनानं मिळवून द्यावा. तद्वत वरचे 9 गाव आहे ती 100 वर्ष पूर्ण धरणाला झाली ती. त्यांच्या कमीत कमी 100 वर्षाचं जर धरण झालं आहे तर निश्चित तो करार संपलेला आहे. ते खरं काय आहे त्यावेळेला आमचे पूर्वज हे अशिक्षित होते, हुकुमशाही होती. तर ते आमचे पूर्वज सांगायचे का त्याचं करार झालेलं आहे, मग करार संपला असेल तर परत शासनानं त्याचं योग्य ते दखल घेऊन आम्हाला धरणग्रस्तांचं न्याय द्यावा. तद्वत अभयारण्यामध्ये ज्या जमिनी आहे ती हे जमिनीमध्ये आज काहीच पिकू शकत नाही. एवढे प्राणी सोडलेत तर माणसाला तिथं भीती वाटते कसं जावा, आम्ही कसं जीवन जगतो हेच सांगता येत नाही. आणि असे अवस्थेत ते माणसांमध्ये राहायचं असेल तर माझी वय असतं तर 75ची वय आहे. ते लोकांचं दुःख, ते लोकांचे हाल हे मला डोळ्यांना पाहत नाही. म्हणला तुमचा प्रश्न नसेल सुटत तर मी स्वतः जलसमाधी घेतो, शासनाकडे विनंती करून पाहतो. आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आणि हे प्रश्न जर त्यांनी जर नाही सोडवलं तर खरखर मला हे डोळ्यांना पाहत नाही आहे अशी परिस्थिती आहे. भयानक तालुक्यामध्ये एवढं पाणी आहे. आतापर्यंत तुम्ही सहन केलं, आता 70-75 वर्ष तुमचं आयुष्य झालेलं आहे, आता काही थांबायचं नाही, लढा शेवटचा द्यायचाच. हो, शेवटचा द्यायचाच. नक्कीच. आता मला एक अगदी थोडक्यात विचारायचं, आपल्या तालुक्यामध्ये जे काही आजी माजी लोकप्रतिनिधी आहेत, निवडणुका आले का येतात, पुढे येतात, आश्वासनं देऊन जातात, अनेकदा लढे आपण पाहिलेत. या संदर्भामध्ये तुम्ही त्यांच्याकडे गेले असेल, त्यांचं काय उत्तर आलं या संदर्भात? अर्थातच आता सगळ्याच आमच्या लोकप्रतिनिधींना यांची कल्पना आहे, जेव्हा जेव्हा निवडणुका येतात, प्रचार यंत्रणा राबवली जाते, त्यावेळेला लोक नक्कीच या मागण्या करतात. आजही तुम्ही बघाल टँकर पुरवले जातात पाण्याचे, पण काही गावांना तो टँकर वेळेवर पोहोचत नाही. आता आमच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींना ही तालुक्याची परिस्थिती माहीतच आहे. परंतु हा प्रश्न शेवटी जन आंदोलनाशिवाय सुटणार नाही हेच सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून ते जन आंदोलन आता होणार. आणि इदे साहेबांनी सुरू केलेलं, उघडे साहेबांनी सुरू केलेलं हे जन आंदोलन लोकांचं आंदोलन होणार आणि हे पेटणार आणि सरकारला याची नक्कीच दखल घ्यावी लागेल. आणि म्हणून आता या 20 तारखेला जरी त्यांची जलसमाधी आम्ही थांबवली असली आणि मी त्यांच्याबरोबर नाव दिलेलं होतं, मी घेणार कारण मी याचा पीडित आहे. माझी जमीन पाण्याजवळ असून मला पाणी नाही आहे, ही परिस्थिती आहे. म्हणजे आम्ही बळीत आहोत, आम्ही काही राजकारणी लोक नाही. अगदी शेवटी तुमचा हा निर्णय ठरलेला आहे, फक्त 20 तारखेचा पुढे जे काही जन आंदोलन उभं करून हा मोठा लढा द्यायचा आहे. आता हे ठरलेलं आहे. हो, ठरलेलं आहे. आपण या ठिकाणी पाहिलं, हे जे काही आदिवासी भागातील जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना त्यांचा न्याय, त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे, यासाठी ते आता ह्या वयामध्ये लढा देत आहेत. आणि शासन असेल, प्रशासन असेल, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, मंत्री, संत्री, पालकमंत्री, जिल्हा परिषद 22 सदस्य ज्यांनी गुडघ्याला भाषण बांधले, त्या सर्वांनी यांचं म्हणणं ऐकावं आणि या आदिवासी बांधवांना त्यांचं हक्काचं मिळवून द्यावं अशी मागणी त्यांची आता त्यांनी केलेली आहे. प्रतिनिधी गणेश आवरी, MH मराठी, अकोले, अहिल्यानगर.